जय शिवराय. आपल्या सर्वांना कल्पना आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका आता अंतिम टप्प्यात. मधल्या 2 दिवसापूर्वी अतिशय वाईट घटना घडल्या. त्या वाईट घटनेमध्ये सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे नेते, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादांचा अचानक जाणं झालं. संपूर्ण महाराष्ट्र आढळला. दुःख तर आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्वांना झाले आणि दुखवटा म्हणून महाराष्ट्र शासनाने 3 दिवस जे बंद सांगितलं, 28, 29, 30 तीनही दिवस प्रचाराच्या गाड्या बंद होत्या, रॅल्या बंद होत्या, प्रचार थांबला होता. परंतु आदरणीय पवार परिवाराने आपल्या हृदयावर दगड ठेवून प्रॅक्टिकल राजकारण करायचा निर्णय केलेला आहे. आणि तो निर्णय असा आहे की राष्ट्रवादी पार्टीने अजितदादाच्या जागेवर उपमुख्यमंत्री पदावर आणि त्या पक्षाचे प्रमुख म्हणून सुरेंद्रनाथ पवार यांची निवड केलेली आहे. आज सायंकाळी दुष्यंत होणार आहे. आणि आता काही कार्यकर्ते दादांच्या नावाखाली इथे प्रचार करताना सांगतात की आर्थिक दुःख आणि खरं तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जर व्हायची असेल तर आमच्या उमेदवारांना मत टाकून त्यांना निवडून टाकले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मिळेल. पण मी आपल्याला प्रॅक्टिकल सांगतो, जसा अजितदादाचा स्वभाव होता तसा थोडासा आमचा देखील स्वभाव आहे. आम्ही हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्पष्टोक्तीला मानणारे मंडळी आहोत. आणि वस्तुस्थिती ही आहे की आता जर प्रॅक्टिकली जर राष्ट्रवादीने पाऊल बाहेर काढलेलंच आहे आणि सुरेंद्रताई जर प्रमुख पदावर बसणारच आहे तर मला असं वाटतं की निवडणुका ह्या निवडणुकीसारख्या व्हायला पाहिजे. ही लोक जे काही समजा भावनिक आव्हान करतात त्यांना आमचं उत्तर असं राहणार की ज्या पद्धतीने लोकसभेने फॉर्म भरले गेले, जिल्हा परिषद गटामध्ये ज्या उमेदवारांनी आपल्या उमेदवारांना जाहीर केल्या, या उमेदवारांमध्ये ज्यांची क्षमता सर्वसामान्य जनतेचे डोळे पुसण्याची, त्यांच्या सुखदुःखात जाण्याची, विकास कामं करण्याची आहे, अशा उमेदवारांना डोळ्यासमोर ठेवून आपण 100% मतदान केलं पाहिजे. या मताचा मी आहे. कारण अजितदादाने पण विकासाला महत्व दिलं आणि चांगल्या काम करणाऱ्या माणसाला महत्व दिलेलं आहे. जे लोक भ्रष्टाचार करतील, जे लोक चुकीचे वागतील, जे लोक सुद्धा उलटे सुलटे 2 नंबरचे धंदे करतील, अशा लोकांच्या पाठीमागे कोणीही थांबू नये. ही खुर्ची 5 वर्षाची आहे. ही जनतेचा केंद्रबिंदू असलेली खुर्ची आहे. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे माझ्या तमाम मायबाप जनतेला की खऱ्या अर्थाने जर राजकारण या तालुक्यातलं, या जिल्ह्यातलं जर समजून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी या महत्वाच्या विकासाच्या खुर्चीला, त्या खुर्चीवर योग्य माणसाची निवडणूक करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ती जबाबदारी ओळखून आपण मतदान कराल, अर्थात शिवधनुष्याला मतदान कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि भविष्यभराला आपण सर्वांनी विजयी करा अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. जय शिवराय. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.